आजकाल ऊन इतकं वाढलं आहे की टू व्हीलरवरून जाताना पूर्ण पॅक होऊन जावं लागतं. भरपूर टॅनिंग पण होतं. एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही छोटा फ्लॅट घेण्याचं ठरवलं, तर एका ब्रोकर थ्रू आम्हाला हा व्हिडिओ पाठवला गेला. 1 RK सांगितलं होतं, पण त्या मानानं हा फ्लॅट मोठा वाटला आम्हाला. मोक्याच्या जागी आणि ओळखीच्या ठिकाणी असल्याने आम्ही स्वतःच जाऊन पाहून यायचं ब्रोकरशिवाय असं ठरवलं. नवा फ्लॅट बघण्याचा आम्हाला फार उत्साह आणि पसंत पण पडला होता, म्हणून ब्रोकरने दिलेल्या पत्त्यावर गेलो. पोहोचलो खरे त्या पत्त्यावर, पण कोणताही फ्लॅट नव्हता. 4-5 वेळा पत्ता पडताळला, आजूबाजूला चौकशी केली, ब्रोकरला खूप वेळा फोन लावला, पण तो कॉलच उचलेना. काहीतरी झोल दिसतोय म्हणून आम्ही निराश झालो आणि या फ्लॅटचा आम्ही विचारच सोडला. सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही कोणताही फ्लॅट, जागा, घर कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तर पूर्ण चौकशी करा. त्या बाबतीतली कागदपत्रे या सर्वची पूर्ण खात्री करून मगच विकत घ्या. नाहीतर फसवणूक होऊ शकते आणि मग त्यामुळे येणारं टेन्शन हे वेगळंच. हे सगळ्यांनाच लागू होतं. त्यामुळे सावध राहा. जरी तुम्ही गृहिणी असाल तरी या बाबतीत सतर्क राहिलं पाहिजे. नवं घेण्याचा उत्साह भरपूर असतो, पण सावधगिरी बाळगा. वर्षानुवर्षे इतके कपडे साठलेत माझ्याकडे की ते मी आता असे बाजूला काढले. आम्ही तिघंच आहोत, पण न वापरते कपडे असे ढिगभर झाले. बघा ना, 1 2 3 4 5 6 7 पिशव्या भरून मी हे कपडे जमवले. त्याचं काय करणार? असंच विचार करत असाल तर ते मी काही भांडीवालीला देणार नाहीये. ढिगभर कपड्यांचे ती छोटं चहाचं भांडं देते, काय उपयोग? असा प्रयोग मी 2दा केलाय आणि माझं त्यात काही समाधान झालं नाही. म्हणून यावेळी मी वेगळंच ठरवलंय. एक संस्था आहे मुंबईत, त्यांना हे कपडे देणार. ते घरी येऊन घेऊन जातात, कपड्यांचं वर्गीकरण करतात, उसवलेले नीट शिवतात आणि सर्व कपडे धुवून काढतात. सर्व चांगले कपडे कर्जत जवळच्या आदिवासी पाड्यातील आदिवासींना देतात. कपडेच काय, तुम्ही इतर वस्तू, देणगी, खाद्यपदार्थही देऊ शकता. आणि हे काम ही संस्था निःशुल्क दरात करते, म्हणजे तुम्हाला त्या बदल्यात काही वेगळे पैसे देण्याची गरज नसते. तुम्ही हे सगळं स्वेच्छेने दान करू शकता त्या आदिवासी लोकांना. तुम्हाला हवी असेल तर दान केल्याची पावती ही संस्था तुम्हाला देते. तर त्याच कामासाठी या संस्थेकडून एक गृहस्थ आले आणि त्यांनी सर्व मी दिलेल्या कपडे भरलेल्या पिशव्या रिकाम्या केल्या. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? सुतारकाम या माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 दिवसांनी स्वागत आहे. स्वागत करायचं माझं राहून गेलं. आधीच मी तुम्हाला बाकीचं सगळं सांगत बसले. तर आत्ता स्ट्रॉबेरी मला खूप छान मिळाली होती, म्हणून मग मी आता त्याचं स्ट्रॉबेरी ज्यूस करणार आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने तुम्ही पटकन हे करू शकता. इतकी छान स्ट्रॉबेरी आहे की मी बघूनच त्याच्या प्रेमात पडले. लाल लाल छान मस्त असा हार्ट शेप आहे आणि त्यामुळे मला आणखीनच उत्साह झाला स्ट्रॉबेरी ज्यूस करण्याचा. मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक वगैरे असं काही करणार नाही आहे, कारण फळं आणि दूध असं अपोजिट कॉम्बिनेशनचं करायचं नसतं जास्त करून, असं आयुर्वेदात पण सांगितलेलं आहे. तर मी फक्त साखर आणि पाणी वापरले इथे. पाणी जास्त नकोच आहे, पण खूप घट्ट वाटू नये म्हणून स्लरीसारखं वाटलं पाहिजे, त्यासाठीच थोडंसं पाणी वापरावं. स्ट्रॉबेरीज जर आंबट असतील तर त्या प्रमाणात साखर पण वाढवा. तर तयार आहे अगदी सेंद्रिय असा स्ट्रॉबेरी रस किंवा ज्यूस. इथे मुंबईमध्ये कढीपत्ता सर्रास फुकट दिला जातो, हे मला 5-6 वर्षापूर्वी कळून आलं. नाहीतर मी पुण्याला असताना मला स्पेशल 2 रुपये त्यासाठी सुट्टे ठेवावेच लागायचे बाजूला असे. पण तसा वेगळा कढीपत्ता घेणं बरोबर वाटायचं, कारण मी आधीचा संपायला आला कीच नवा घ्यायचे, त्यामुळे जास्त साठून राहायचाच नाही. शिवाय आम्हाला सगळ्यात कढीपत्ता टाकलेला आवडायचा, म्हणजे कढीपत्त्याची चव आवडायची. भाजीत, आमटीत, कढीला, चटणीला फोडणी मस्त लागते ना. पण नाही, आता दिवस बदललेत. खरंच लग्नानंतरचे दिवस वेगळेच असतात. माझी सवय काही गेली नाही सगळ्यात कढीपत्ता टाकण्याची, पण आमच्या इथे कढीपत्तामुळे आवडतच नाही. का टाकला, पुढच्या वेळी अजिबात नको असं व्हायला लागलं. तुमच्याकडे पण होतं का कढीपत्त्यावरून हा कचरा कशाला टाकला म्हणून? असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझे यजमान जेव्हा जेव्हा कोथिंबीर आणतात तेव्हा कढीपत्ता भरमसाठ सोबत येतो. हा असाच 3-4 वेळेचा साठलेला कढीपत्ता आहे, पण तसाच अख्खा वापरला तर पुन्हा चिडचिड होईल, म्हणून मी एक आयडिया केली. स्वच्छ धुवून कडक वाळवला. खूप चुरचुरीत झाला. असा चुरचुरीत झाल्यावर मगच मिक्सरला बारीक वाटून घ्या. आता मस्त पूड झाली आहे बघा. ती मी कशातही वापरू शकते, त्यामुळे कळणारच नाही की कढीपत्ता आहे, पण चव मात्र मला हवी तशी असेल. आणि ही पूड तुम्ही मसाल्याप्रमाणेच साठवून ठेवू शकता. तर ही कढीपत्त्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला आवडली असेल तर ही आयडिया नक्की करून बघा आणि परिणाम काय आहे ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. माझी छोटीशी बाग हळूहळू इथे रुळते, म्हणून आता वेगवेगळी झाडं लावायची ठरवते.
त्यात ही पिवळी बट शेवंती सामील झाली आहे. तिला करूनच घेतली. मला ही छोटी छोटी पिवळ्या रंगाची शेवंती फार आवडते. त्यासोबतच अबोलीचं झाडही लावलं आहे. तसेच गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या गुलाबाची छोटी रोपटंही लावलीत. फुलं आल्यावर पटकन दिसून येतील ती. मनी प्लांट माझ्याकडे चांगलं झालं आहे, मस्त वाढतं आहे. ऊनही मस्त पडलं आहे बघा. माझी बाग अगदी फोकसमध्ये आहे. उन्हात ही पानं, त्यांचा पोपटी रंग किती सुंदर दिसतो नाही. ब्रह्मकमळ, सोनटक्का, अनंत यांना फुलंच येत नाही आहेत, नुसतीच ती झाडं वाढत आहेत. बाकी माझ्याकडे शोची 2-3 झाडं आहेत, ती पण चांगली आहेत. जास्वंदही चांगलं वाढतं आहे, मधून फुलं येतात त्याला. माझ्याकडे गुलाबी आणि पांढरी सदाफुली आहे, ती रोज फुलते, छान दिसते. त्यामुळे माझी बाग रोज बहरलेली दिसते. तुळसही छान वाढली आहे. मला झाडं लावायला आवडतात. मला नैसर्गिकपणा, ग्रीनरी असं आवडतं. पण इथे कुंड्या ठेवायला सुद्धा जागा नाही आहे. आम्हीच हे स्टँड लावून सध्या कुंड्या ठेवल्यात तात्पुरत्या. आता आम्ही या बाल्कनीत झोपाळासुद्धा लावला आहे. नवीन नाही घेतला, 3 वर्ष झाली आहेत त्याला. पण जागा नाही म्हणून लावला नव्हता. पण आता मस्त वाटतं झोपाळ्यात बसून आजूबाजूचं पाहायला, चहा कॉफी प्यायला, पुस्तकं वाचत बसायला किंवा नुसतं मोबाईलवर टाईमपास करायला मला झोपाळा आरामदायक वाटतो. माझ्या मुलाला तर झोके घ्यायला फार मजा वाटते. तो तिथेच बसून जेवतो, अभ्यासही करतो, खेळतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं अनुभवायला. हा व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद.